चाललेले दुर्लक्ष. संस्कार म्हणजे काय? तर संस्कार म्हणजे माणुसकी, संस्कार म्हणजे शिस्त आणि संस्कार म्हणजे थोरा मोठ्यांचा आदर. संस्कार म्हणलं की आपल्या समोर उभे राहतात ते स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद आपल्याला संस्काराची ओळख करून देणारे, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स या वाक्याने जग जिंकणारे स्वामी विवेकानंद. संस्कार म्हणलं की आपल्या समोर उभे राहतात ते स्वामी विवेकानंद, साने गुरुजी आणि छत्रपती शिवाजी महाराज. का हे उभे राहतात? कारण यांना महान बनवले ते त्यांच्या संस्काराने. संस्कार काही सांगून होत नाही की बाळा तू असं कर, की बाबा तू असं कर, तू बाबा असं कर. अजिबात नाही. जर तुमचा विचार आचरणात बदलला तर खरे संस्कार घडतात. संस्कार विद्यार्थी हा महासागर पावणारा राजाच असतो. त्याला गरज असते ती योग्य मार्गदर्शनाची आणि दिशाची. ते शिक्षक करतच आहेत, पण आजचे जे माय बाबाकडून मिळणारे संस्कार आहेत ते आजच्या विद्यार्थ्यांना भेटत नाहीये. संस्कारांनी आपले भारत देश, जी आपली भारताची संस्कृती आहे ती आपल्या भारतामध्ये आज दृढ होत चालली आहे. आजच्या विद्यार्थ्यांना संस्कार भेटत नाहीये. जर परिपूर्ण विकास करत असेल तर मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक विकास झाला पाहिजे. मानसिक विकास म्हणजे संस्कार होय. आणि आज या संस्काराकडे दुर्लक्ष होत आहे. आजचे मायबाप फक्त पैसा कमवायच्या मागे लागले, पैसा कसा कमवायचा याच्या मागे लागले. आजचे मायबाप जे म्हणतात ना, आम्ही आमच्यासाठी नाही तर त्यांच्यासाठी कमवत, आम्ही आमच्यासाठी नाही तर त्यांच्यासाठी जगलं, तर त्या मायबापांना मी अवश्य सांगेन, जर तुमच्या लेकरांना काही द्यायचं असेल तर चांगले संस्कार द्या. चांगले संस्कार द्या. त्यांना मेहनत करण्याची सवय लावा. घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती. घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती. जिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको ती नाती. जिथे असावा आज या भूमीप्रमाणे अवघड जग चालत आहे. आज घरासारखे राहिले नाही. आज या घरामध्ये प्रेम नाही, जिव्हाळा नाही, नुसती नावाला नाती राहिली आहेत. आज लेकरू जन्मले की त्याला पाळणा घरामध्ये टाकून दिलं जात आहे. पाळणा घरामध्ये टाकून दिल्यावर तर संस्काराचा प्रश्नच येत नाही ना हो. आजच्या पिढीला आजी आजोबापासून संस्कारच भेटत नाही. आजी आजोबा वृद्धाश्रमामध्ये, लेकरू पाळणा घरामध्ये, मायबाप कामामध्ये, घराला नुसते 4 भिंती. या संस्कारावर मी तुम्हाला एक सत्य घटना मी सांगते. 2 नवरा